किती गोड दिसते ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आम्ही आमच्या श्रीदाचे केस कापणार आहे. श्रीदाला माहितीच नाहीये कुठे चाललोय आपण. श्रीदा चंपी करायला चाललोय. खूप छान झाले केस तिचे, पण उन्हाळ्यामुळे गरम होतोय आणि घाम येतोय, त्यामुळे तिचं टक्कल करायचंय. थोडेसे केसही दाट होऊन जातील. आज तिची लास्ट टाइम एकदा हेअरस्टाईल बनवायची आहे. इकडे बघ श्रीदा, वाव किती गोड दिसते माझं बच्चू. सकाळी आंघोळ होताच मी श्रीदाच्या केसांमधून हात फिरवत होते. किती सॉफ्ट, छान आणि क्यूट झाले होते. केसांमध्ये हात फिरवता फिरवताच मी खूप इमोशनल झाले होते, कारण गोंडच दिसत होते ते. श्रीदाला बाहेर फिरायला खूप मज्जा येते, पण तिला माहितीच नाहीये कुठे चाललोय आम्ही. हाय कर श्रीदा. श्रीदा हाय, जोरात कर. सुंदर अशा संध्याकाळी मी, श्रीदाचे बाबा आणि श्रीदा असे तिघेही एक नवीन प्रवासाला निघालो. हेअरकट करायला. आता खरी टेन्शनची वेळ होती. घाबरली वाटतं. असं नाही व्हायला पाहिजे. टेस्ट परीक्षेमध्ये नाही तुला नाही काय करणार आहे ते श्रीदा. हेअरकटला घ्यायच्या आधी श्रीदा थोडी मस्ती करत होती, हसत होती. मज्जा येते ग. पाऊस आलाय, पाऊस. इकडे बघ बेटा, इकडे बघ, इकडे बघ. गोडू कसा दिसतो रे. वाव बघ, आरसा बघ, आरसा. वाव झालं बेटा. नाही थोडं झालं. हलू नको बेटा, हलू नको, लागून जातं. झालं बेटा. चॉकी खायचा. झालं बेटा. कशी दिसते हशा हशा. आम्ही तिघे गार्डन मध्ये पोहोचलो. बाबा आणि श्रीदा पुढे पुढे चालले होते. बाबांनी तिकीट काढलं आणि आम्ही प्रवेश केला. गार्डन मध्ये पोहोचताच एक कलरफुल टॉय ट्रेन होती, सोबत कारंज होतं आणि खूप प्रकारचे आकाश पाळणे, खेळण्या सगळं होतं. श्रीदाला फायनली तिच्या आवडीचा झोका दिसला आणि झुझू करत मनसोक्त झोका खेळली. मग आम्ही फायनली बसलो श्रीदाच्या आवडत्या टॉय ट्रेन मध्ये. मग ती बाबांना बाय बाय करत जसं की खरंच प्रवासाला निघाली असा एन्जॉय करत होती. तिची फर्स्ट ट्रेन राईड ती खूपच एन्जॉय करत होती. तिला खूप छान वाटत होतं. आम्ही वाटेच्या प्रवासात खायला पॉपकॉर्नही घेतले होते. आमचा प्रवास सुखकर होतो की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तिलाही मस्त वाटेल. अजून प्रवास सुरूही नाही झाला तेवढ्यात बघा श्रीदाला भूक लागली पण, आणि तिने पॉपकॉर्न खायला चालूही केलं. फायनली आमची ट्रेन चालू झाली. आम्ही निघालो. ट्रेनमध्ये छान छान अशी बाळगीती लागत होती. प्रवास छान वाटत होता. सगळ्या गार्डनचं दृश्य दिसत होतं आणि श्रीदा खूप खुश होती. टक्कल पाहताच रडलेली श्रीदा आता खुश होऊन घरी चालली.